मंगेशकर कुटुंबियांची आज संध्याकाळी 5 वाजता पत्रकार परिषद. दीनानाथ मंगेशकर, लता मंगेशकरांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा होणार. ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणावर बोलणार का, याकडे लक्ष. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक. मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणाच्या दोन्ही अहवालांवर चर्चेची शक्यता. मुख्यमंत्री मंगेशकर रुग्णालयाच्या गलथान कारभारावर काय कारवाई करणार, याकडे लक्ष. मुंबई गोवा महामार्ग जूनपर्यंत पूर्ण होणार. राष्ट्रीय महामार्गाच्या टोलबाबत 15 दिवसात नवीन पॉलिसी येणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी 2 मोठ्या घोषणा केल्या. गिरीश महाजनांची एकनाथ खडसेंना अब्रूनुकसानीची नोटीस. आयएएस महिला अधिकाऱ्याशी महाजनांचे संबंध असल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी केला होता. लेखक अनिल थत्ते यांनाही महाजनांकडून नोटीस. एकनाथ खडसेंनी माझ्या मूळ व्हिडिओचा राजकीय हेतूने विपर्यास केला. खडसेंनी महाजनांबाबत केलेलं बदनामीकारक वक्तव्य माझ्या व्हिडिओत नाही. अनिल थत्ते यांची प्रतिक्रिया. खडसेंना नोटीस पाठवण्याच्या विषयावर गिरीश महाजनांनी बोलणं टाळलं. गिरीश महाजन आज या विषयावर पत्रकार परिषद घेणार. 2.5 वर्ष हे लांडगे सत्तेत, तेव्हा पाण्यासाठी काय केलं? अंबादास दानवे पाण्याचं श्रेय घेण्यासाठी आंदोलन करतायत. संजय शिरसाट यांची अंबादास दानवेंवर टीका. अंबादास दानवेंना खैरेंना संपवायचंय. खैरेंना संपवून दानवेंना ठाकरे गटावर वर्चस्व मिळवायचंय. संजय शिरसाट यांचा दावा. तर खैरे शिवसेनेत नको, हे भुमरेंचं वैयक्तिक मत. शिरसाट यांचं विधान. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या जिल्हा परिषदेची शाळा काय करणार? मंत्री गुलाबराव पाटलांची रोहित पवारांवर टीका. कोण कुठल्या शाळेत शिकला? सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला की पानाला चुना लावत लावता लावता मोठा झाला, हे महत्वाचं नाही. सामान्य जनतेसाठी असलेली त्यांची बांधिलकी महत्वाची. रोहित पवारांकडून ट्विट करत गुलाबरावांना प्रत्युत्तर. नागपूरच्या उमरेड तालुक्यातील कंपनीतील स्फोट प्रकरण. कंपनीतील 3 अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे स्फोट झाल्याचं अहवालात समोर आलेलं आहे. स्फोटात 5 कामगारांचा मृत्यू तर 6 कामगार जखमी झाले होते. माळशिरस तालुक्यातील सूतगिरणी, कुक्कुटपालन अशा अनेक संस्था मोडून खाल्ल्या. आता आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचारात सहकार वाचला पाहिजे असं तत्वज्ञान सांगतायत माजी आमदार राम सातपुतेंचा मोहित पाटलांवर घणाघात. आधी पटवलं आणि मग मुंबईत जाऊन लग्न केलं. भरत गोगावले यांनी त्यांच्या लग्नाचा किस्सा सांगितला. भात लावण्यापासून ते भात काढण्यापर्यंत सर्व कामं केली, त्यामुळे सुखाचे दिवस आले. या प्रवासात पत्नीनं मला साथ दिली असं गोगावलेंनी सांगितलं. साताऱ्याच्या पाटणमध्ये शंभूराज देसाईंकडून कोयना दौलत डोंगरी महोत्सवाच्या तयारीची पाहणी केली. डोंगरी भागातील शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेतीची माहिती मिळण्यासाठी महोत्सवाचं आयोजन. 15 ते 17 एप्रिल दरम्यान हा महोत्सव होणार आहे. खासदार निलेश लंकेंचं पुणे पोलीस उपायुक्त संदीप गिल यांना पत्र. 15 तारखेला एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला परवानगी देण्याची मागणी. एनडीएच्या 75 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा मुलींना सैन्य दलाचं दार खुलं. यंदा 1.5 लाख मुलींनी एनडीएची परीक्षा दिली. यामध्ये पुण्याची ऋतुजा वऱ्हाडे देशात पहिली. आम्ही एपीजे अब्दुल कलाम यांना स्वीकारलं तसं इतरांनाही स्वीकारू. कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल. आम्ही मुस्लिम विरोधी नाही. धीरेंद्र शास्त्रींचं वक्तव्य. नांदेडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जनसागर उसळल्याचं पाहायला मिळालं. मोठ्या उत्साहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी. जळगावात मंत्री गुलाबराव पाटलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत ठेका धरला. तर जामनेरमध्ये मंत्री गिरीश महाजनही थिरकले. आष्टी तालुक्यातील कडा गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा उत्साह. जयंतीनिमित्त आयोजित मिरवणुकीत तरुणांबरोबर आमदार सुरेश धस थिरकले. छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा उत्साह. क्रांती चौकातील जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अंबादास दानवे थिरकले. तर राज्यात पुढील 2 दिवस पावसाचे असतील. कोकण, विदर्भ, मराठवाड्यात 2 दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. विदर्भातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. नागरिकांच्या हरकती सूचनांमुळे प्रभादेवी पुलाचं पाडकाम लांबणीवर गेलंय. पुलावरील वाहतुकीबाबत 4 दिवसात निर्णय होणार आहे. मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या सूचना, हरकती सादर. पर्यायी वाहतूक मार्गात बदल करत पूल बंद करण्याचा निर्णय घेतला जाणार. येत्या 4 ते 5 दिवसात निर्णय घेऊन पुलाचं पाडकाम होणार आहे. संभाजी भिडेंवर श्वानाचा हल्ला. सांगलीच्या माळी गल्ली परिसरात ही घटना घडली आहे. शासकीय रुग्णालयात संभाजी भिडेंवर उपचार सुरू आहेत. संभाजी भिडेंवर श्वानाने हल्ला केलेला आहे. सध्या शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अंबरनाथमध्ये शिवसेना शहर शाखेकडून आंबेडकर जयंती साजरी। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन। धुळे शहराच्या भीमनगर परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा सुशोभीकरणाचा शुभारंभ। आमदार शोभा बच्छाव यांच्याकडून 10 लाखांचा निधी। धुळ्याच्या रतनपुरात आमदार केसरी बैलगाडा शर्यत रंगली। आमदार राम भदाणेंकडून शासकीय मान्यता मंजूर करून ऐतिहासिक प्रारंभ। धाराशिवच्या आवार पिंपरीमध्ये विठ्ठल बिरुदेव यात्रेचा उत्साह। भंडाऱ्याची उधळण करत धनगरी ओव्या, देवाची भेट, छबिना असे वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल। पुण्याच्या भोर तालुक्यातल्या पसुरेमधील ग्रामदैवत श्री वाढेश्वर मंदिरात वर्धापन दिनानिमित्त देवाला द्राक्षांची आकर्षक आरास। देवाच्या गाभाऱ्यात भाविक विशाल धुमाळ यांच्याकडून 551 किलो द्राक्षांची देवाला आरास। नागपूर शिक्षक भरती घोटाळ्यात आणखी 3 अटक। विभागीय शिक्षण उपसंचालकांनंतर शिक्षण विभागातील 3 अटक। उपसंचालक उल्हास नरड यांना यात अडकवल्याचा कुटुंबाचा आरोप। पुण्यातील सय्यदनगर भागात दहशत माजवणाऱ्या गुंडाची पुणे पोलिसांनी धिंड काढली। टिपू सत्तार पठाण, सुद्दाम पठाण, एजाज इनामदार तर नदीम खान या गुंडांची धिंड। टिपू पठाण आणि त्याच्या साथीदाराविरोधात तक्रार देण्याचं आवाहन। नांदेडमधील 60 वर्षीय आजोबांचा कोलांट्या उड्या मारल्याचा व्हिडिओ समोर। उमरी तालुक्यातील कळगाव येथील प्रकाश भोसले यांचा व्हिडिओ असल्याची माहिती। नाशिकमध्ये डीजेजवळ उभ्या असलेल्या 23 वर्षीय युवकाचा मृत्यू। डीजेच्या आवाजाने तरुणाचा मृत्यू झाल्याचा संशय। मात्र गेल्या काही वर्षांपासून तरुणाला इतरही त्रास असल्याचं समोर। नितीन रणशिंगे असं मृत तरुणाचं नाव। मुंबई पालिकेकडून शहरात 5 ते 6 हजार टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू। मोठ्या प्रमाणात टँकर चालक न मिळाल्यास नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता।